तर आपण आज इथे बारामती कृषक येथे आलेलो आहात. तर आपण केळीच्या प्लॉटवर आलेलो आहात. तर आपण पाहू शकता ही AI वरती ग्रो केलेली केळी आहे आणि पुढे आपल्या नॉन AI वरती ग्रो केलेली केळी आहे. यातला फरक आपण स्वतः पाहू शकता. तर आपला हा पहिल्यांदाच डेमो प्लॉट आहे. तर यामध्ये आपण AIचे 4 प्रकारचे सेन्सर्स बसवलेले आहेत. त्यामध्ये पहिला येतो सॉईल मॉइश्चर डिटेक्टर, त्यानंतर दुसरा आहे तो आपला सुरुवातीला वेदर स्टेशन, त्यानंतर आपले 2 ड्रोनचे सेन्सर्स म्हणजे त्यात हायपरस्पेक्ट्रल आणि मल्टीस्पेक्ट्रल असे 2 सेन्सर्स येतात आणि त्यानंतर IoT असे आपले 4 सेन्सर्स येतात. तर पहिला आपला जो आहे सॉईल मॉइश्चर डिटेक्टर, त्यामध्ये आपल्याला यात जमिनीतील पाण्याची पातळी, त्याचबरोबर आपण झाडांना इरिगेशन कधी दिलं पाहिजे, कोणत्या वेळी दिलं पाहिजे आणि किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे याची आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर वेदर स्टेशन आहे, त्यामध्ये वेदर स्टेशनमध्ये आपल्याला हवामान कळतं, त्यानंतर हवामानातील आर्द्रता, त्यानंतर पानांवरचं मॉइश्चर आणि आपला IoT जो सेन्सर आहे, IoT आणि ड्रोन स्पेक्ट्रल आहेत ना आपले, त्याद्वारे आपल्याला या प्लॉटमध्ये कोणत्या भागावरती कीड किंवा रोग येणार आहे, त्याचबरोबर प्रत्येकी एखाद्या जरी झाडावरती रोग येणार असेल ते देखील आपल्याला त्यामार्फत समजतं. 4-5 दिवसांपूर्वीच आपल्याला हे समजल्यामुळे आपण त्यामध्ये अगोदरच कंट्रोल करू शकतो, जेणेकरून आपला खतांचा, त्याचबरोबर पेस्टिसाईडचा आणि केमिकल्स जे आपण वापरणार आहे त्यांचा खर्च कमी होतो. यामध्ये आपली 30 ते 40% खतांची आणि केमिकल फर्टिलायझर वगैरे आहेत त्यांची बचत होते. त्याचबरोबर 40% आपले पाण्याची देखील बचत होते. याला तरी एकरी खर्च किती येतो आपल्याला लावायचा असेल? AI बसवण्यासाठी आपल्याला एकरी 35,000 प्रति एकर केळीसाठी खर्च येतो आणि ऊसासाठी 25,000 प्रति हेक्टरसाठी. अच्छा. उत्पादन किती वाढू शकते? उत्पादन आता पाहायला गेलं आपण AI मध्ये ग्रो केलेल्या केळीचं उत्पादन 55 टन पर एकर आणि विदाऊट AI ग्रो केलेली केळी 30 ते 35 टन पर एकर. धन्यवाद सर. ठीक आहे.